हक काय आणले तुझ्यासाठी. हक 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 बुलेट. अय्यो तो मम्मी तर झोपली पलीकडं. तिला एकटंच खेळतो. कशी बुलेट. थांबा थांबतो स्टँड लावून देतो. एवढी मोठी बुलेट मोडेल ना. शिव ए शिव काय करतो काय करतो काय करतो काय करतो. नकटे 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 नकटे. मग स्क्रू बी बघा कसलं भारी फिनिशिंग आहे एकदम बुलेटची. टाकी पण बदलता येते. टाकी कशी बदलायची ना, हे बटन दाबायचं, हे सीट काढायचे, त्यानंतर ही टाकी ओढून बाजूला काढायची आणि याच्यामध्ये ज्या 2 टाक्या दिलेल्या आहेत त्या टाक्या लावायच्या. गाईज हे बघा, हे पोरांचं आजकाल असल्या गाड्या निघाल्यात आणि आपल्या काळात माहिती आहे कसल्या गाड्या होत्या. आमच्या काळात दाखवतो तुम्हाला. आम्ही गाडी मॅन्युफॅक्चर करायचो. मॅन्युफॅक्चर कशी सांगतो तुम्हाला. हे बघा, माचीसची डब्बी घ्यायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग थोडा कम्प्युटरसमोर बसूनच होणार आहे, कारण की आता करणार आहोत अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग कशाची तर दाखवतो. तोपर्यंत थोडा माईक जोडून घेऊयात, कारण ओस्मोमध्ये आवाज थोडा क्वालिटी नाही येणार. आता माईक कनेक्ट होईल, आवाज कसा सुधारतोय पहा. ओके, यस आला आवाज क्लिअर. चलो बापरे, बघा एडिटिंगची कामं चालू होती सगळी आणि अचानक ॲमेझॉनवरून फोन आला की तुमचं पार्सल आलं आहे. पार्सल काय आहे दाखवतो. तर पार्सल आहे, आज शिवसाठी गाडी घेतली एक, आणि ती मी सकाळी म्हणजे रील बघत होतो ना, तेव्हा मला रीलमध्ये आली आणि म्हटलं भारी मस्त गाडी घेतली पाहिजे, म्हणून मग आता तीच गाडी मागवली होती सकाळी. आणि इन्स्टंट एका दिवसाच्या आत गाडीची डिलिव्हरी झालेली आहे आणि गाडी आपल्या दारात आलेली आहे. तर ती गाडी आहे रॉयल एनफील्ड बुलेट 350. बघितलं म्हणलं बघूयात कशी आहे काय आहे. चला, लहान मुलांसाठी कितपत चांगली ना पाहूयात. चला अनबॉक्सिंग करूया याचं. हे बघा, ही रेड कलरची आहे, मस्त बुलेट आहे. चला याला बघूयात अनबॉक्सिंग वगैरे करून कशी आहे काय आहे. चला, आले बाबा बुलेट. पॅकिंग बघा ना, पॅकिंग कसलं मस्त दिलं यांनी एकदम. काय सेंटी वॉर्निंग. याच्यावरती प्राईस आहे 1034 MRP आणि भेटली मला ही 600 रुपयाला फक्त ॲमेझॉनला. तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी, तिथून घ्या. आणि बघा गाईज, बुलेट पहिले टाक्या असं बघा काय काय येतं. 3 टाक्या तुम्ही घेऊ शकता, म्हणजे थोडं गाडीचा वेगवेगळ्या गाड्या वाटायसाठी. आहे ना कडं काही याच्यात एक 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 काढू. ही बुलेटची एक्स्ट्रा चाकं. आणि ही तर खरी गंमत आहे बघा, मागं फिरवली ना पुढं पळतात. ही खरी गंमत आहे बुलेटच्या चाकांची. चला बुलेट काढू बाहेर आपण. कसली मस्त दिसते. हे बघा, हिचं स्टँड पण निघतं. पहिले जाऊ दे. हे बघा स्टेरिंग, आपलं हँडल वळवू शकतो आपण अशी. आणि मेन म्हणजे ह्याच्यात आवडलेली गोष्ट बघा, शॉक ऑफ सर पण काम करतात याचे. ते अजून ॲसेंबल करायची मला व्यवस्थित. ते आहे अशी काही कामाची नाही, थोडी ॲसेंबल व्यवस्थित करायला लागेल, तेव्हा तिला नंतर भारी होईल. आणि याचं स्टँड पण लागतं, तुटायची नाही तर पहिल्याच दिवशी. बघा गाईज कशी दिसते बुलेट. शिवसाठी घेतली खास खेळायला. एवढी भारी दिसते ना, रिअल बुलेट असल्यासारखंच वाटते एकदम. हे पण सॉफ्ट एकदम, कुशन. पडी ॲक्सिडेंट झाला शपथ. हां मस्त आहे. स्क्रू बी बघा कसलं भारी फिनिशिंग आहे एकदम बुलेटची. टाकी पण बदलता येते. टाकी कशी बदलायची ना, हे बटन दाबायचं, हे सीट काढायचे, त्यानंतर ही टाकी ओढून बाजूला काढायची आणि याच्यामध्ये ज्या 2 टाक्या दिलेल्या आहेत त्या टाक्या लावायच्या. ही नाही तर ही कोणती लावायची, ही लावा आपण. ही टाकी इथं लावली, पण मला रेडच आवडली खरं तर.
रेडच मस्त आहे बाकीच्यांपेक्षा. मग काय आणि स्टँड लावा. झाली दुसरी गाडी तयार झाली तुमची. अशी ही गाडी बुलेट. मला रेडच आवडली, मी रेडच ठेवणार आहे. मला नको हे नाही आवडत आपल्याला दुसरा कलर. मला रेडच आवडला आहे त्याच्यामुळे रेड टाकी आणि मग हे लावून टाका. रेडच चांगले वाटते. खूप प्रयत्नानंतर हे गाडीच्या खालचं आहे ना, हे बघा इथं गाडी आहे ना, याच्या खालचा हे प्लेन होतं स्टँडवर लावण्यासाठी, ते काढले आणि दुसरं लावलं आहे साचा त्याच्यासोबत मिळतो तो लावून मग ही गाडी आता असेंबल झाली 4 चाकांवरती. एक चांगला ऑप्शन आहे लहान पोरांना खेळायला. चला आता हे टाईट करूयात स्क्रू. मी पण गाईज काय होते बघा इथं हे ना, बघा गाईचं बघा इथं काय होतं, लेवल पाहिजे ना, ग्राउंड लेवलला पाहिजे ना पूर्ण दोन्ही पण नाही राहत, अशी वर खाली होते. जाते चला खेळायला. बुंग 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 बुंग. डी 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 ना, कसलं भारी दिसते तर गाडी. एकदम डिटेलिंग म्हणजे ना एकदम भारी डिटेलिंग गाडीची. आवडली मला. तुम्हाला घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. मस्त गाडी आहे पोरांसाठी. चलो गाईज, पाहिलं बुलेटचं अनबॉक्सिंग कशी होती. कसली एकदम रिअल बुलेट आहे ना. हे बघा माझ्या हातात आहे अजून, पण अजून शिवला नाही दिली कारण तो दिवसभर वरती खेळत होता आणि माझं काम चालू होतं. आता आलो आहे तो खाली. मी पण बाहेर गेलो जरा, आलो फ्रेश वगैरे झालं आणि म्हटलं चला तो झोपायच्या आधी त्याला जरा खेळायला देऊयात, बघूया कसं खेळतोय तो. पण एकदम रिअल बुलेट वाटते बरं का. मी माझ्या कामाच्या ठिकाणी ना डेस्कवरती ठेवली होती तिथं समोर, असं वाटतं एकदम रिअल बुलेट आहे. चला काय करतोय बघू. आई शिव, हक काय आणले तुझ्यासाठी. हक 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 बुलेट. अय्यो तो मम्मी तर झोपली पलीकडं, तिला एकटंच खेळतो. कशी बुलेट. थांबा तुला स्टँड लावून देतो. दारा पॉम पॉम. कशी आहे. कसं हसतोय बघा ना, हो कसं हसतोय. काय रे, काय आणलंय पप्पानी खेळायला. काय आणलंय बुलेट. हो कसं बघतोय. त्याला कॅमेऱ्याकडे लय लक्ष आहे त्याचं, गाडीकडे कमी पण त्याचं कॅमेऱ्याकडे लय लक्ष. चांगलं खेळतोय त्याच्या. त्याला 4 चाकं पण आहेत, पण आता ते खोलायला लागतील खालून आणि मग ते वरती जोडायला लागतील. एवढं काय नको म्हणलं, जाऊ द्या. बघू कसा खेळतोय, काय करतोय. ब्रुम 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 ब्रुम. काय रे पेलू काय. त्याचं कॅमेऱ्याकडेच लक्ष आहे. नक्की काय करतोय पप्पा बघायला. टॉक टॉक. मेन काम आपलं बुलेटचं का कोणतंही काही द्या तुम्ही हातात तोंडात घालायचं. हां तो सायलेन्सर घातला त्याने तोंडात. नको खायला आणली काय ती, खेळायला आणली ना बुलेट. माहिती आहे त्याला तशी खेळता नाही येणार, पण ती त्याच्या आणि माझ्या दोघांच्या कामासाठी ती. घे इकडे, चाल चाल शिव. शिव आता तो 7 महिन्याचा झाला आहे आणि त्याला आता कळायला लागले. त्याचं नाव घेतलं ना की तो करणार, इकडे तिकडे बघणार. पहिले त्याला कळत नव्हतं तेव्हा, किती शिव म्हणा तरी बघत नव्हता, पण आता बघायचं का. थांबा. शिव शिव काय करतो. अरे गाडी खातोय. नो तुटून तुटून बघा बघा कधी सोडतोय का तरी बघा. सोडतोय किती पॅक पकडतोय. हँडल मोडन ना, एवढी मोठी बुलेट मोडन ना. शिव शिव काय करतो, काय करतो, काय करतो, काय करतो. नकटे 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 नकटे. मग गाईज हे बघा, हे पोरांचं आजकाल असल्या गाड्या निघाल्यात आणि आपल्या काळात माहिती कसल्या गाड्या होत्या. आमच्या काळात दाखवतो तुम्हाला. आम्ही गाडी मॅन्युफॅक्चर करायचो. मॅन्युफॅक्चर कशी सांगतो तुम्हाला. हे बघा, माचीसची डब्बी घ्यायची, लगेच ऑन दी स्पॉट मॅन्युफॅक्चर होती. बऱ्याच जणांना कळालं पण असेल कशी गाडी बनवतात ते. थांबा सांगतो. बघा त्याच्यातल्या सगळ्या काड्या काढायच्या
एक काडी आहे ना अर्धी तोडायची अशी, आणि हे इथं ठेवायचं आणि हे पलटून खाली टाकायचं आणि हे ह्याच्या आतमध्ये टाकायचं आणि ही जी काडी आहे ना ती याच्यामध्ये अशी टाकायची. आता बघा डंपर, मग हे बघा असं ह्याच्यात काहीतरी भरायचं. आता काडी मोठी झाली, अजून बारीक काडी करत असतो आणि ते चालवायची, त्यात काहीतरी भरायचं आणि हे होतायचं बुंग बुंग बुंग. हे अशा गाड्या लहानपणी केल्या होत्या. हे आमचं खेळणं झालं. आणि आजकालच्या पोरांचं खेळ बघितलं ना कसं आहे, बुलेट, डायरेक्ट बुलेट आहे ना शिव, डायरेक्ट बुलेट, माचीस बिचीस काय नाही. हे असं खेळणं आहे आजकालच्या पोरांचं. आमचं खेळणं, आमची गाडी, आमचा डंपर कसा वाटला आणि नवीन बुलेट कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि घ्यायची असेल तुम्हाला नवीन बुलेट तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, स्क्रीनवरती ॲफिलेट लिंक दिसत असेल तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि आता आला जेवढा व्लॉग पाहिला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आणि चॅनल आपले शेअर करत राहाच. खूप चांगला सपोर्ट तुमच्याकडून मिळतो आहे, असाच सपोर्ट देत राहा म्हणजे आम्ही आणखीन ग्रो होईल, आणखीन इन्स्पिरेशन मिळेल की आणखीन नवीन नवीन व्लॉग्स तयार करत जाऊ. चलो बाय बाय, गुड नाईट.